काय म्हणत्या दिवशीच्या पार्टीला माझ्या आली बर का. अरे फुलटिंग ए, त्याला चालता येईल ते आपल्या गल्लीतलं येडं चाललं पा. काय कलेक्टर कधी आले पुण्यावरून काय झालं की नाही तलाठी बिलटी कोतवाल बितवाल. एक काम कर, डी ग्रुपची एक्झाम ट्राय कर, तेवढा शिपाई वगैरे होऊन जाशील. नाही तर मग एक काम करतो का माझं कॉन्ट्रॅक्ट चालू आहे मेडिसिन 300 रुपये रोजावर येत जाय 8 घंटे ड्युटी वरून दिवाळीत बोनस बी 5 वेळेस नापास होण्यापेक्षा ते बरं ना. हसा हसा सगळे हसा माझ्यावर. तुम्हाला माझं 5 टाइमचं फेल्युअर दिसतंय पण 5 वर्षाची मेहनत आणि सॅक्रिफाईस दिसत नाही. तुम्हाला काय करणार आहे म्हणा, आई बाबाच्या फुकटच्या तुकड्यांवर जगणार आहे तुम्ही. सॅक्रिफाईसचं स्पेलिंग तरी माहिती का तुम्हाला? आणि तू रे, तू काय तोंडवर करून बोलतोय? तुझ्या लक्षात नसेल पण माझ्या चांगल्या लक्षात आहे. शाळा कॉलेजमध्ये ना तू माझे पेपर पाहून पास झालाय आणि राहिला विषय तुझ्या कर्तृत्वाचा. बापाने सेट करून दिलेला बिझनेस चालवण्याला आणि आयत्या पिठावर रेगोट्या ओढण्याला कर्तृत्व नाही म्हणत. आणि तुम्ही रे, तुम्ही काय हसताय माझ्यावर? आधी 12वीचे पेपर आहे ना पास होऊन दाखवा. आणि तुम्हाला काय करणार रे, वारंवार अपयश आल्यावर जीवाची काय घालमेल होती ते. घरापासून लांब राहून 18 तास अभ्यास करणं काय असतं तुम्हाला काय माहिती रे? आणि लोक म्हणतात स्पर्धा परीक्षावाले बाहेरच्या गावी जाऊन पुणे मुंबईला मजा करतात. अरे असतील पण तसे काही जण, पण आमच्यासारख्या गरीब होतकरू पोरांचं काय? जेव्हा मेसच्या डब्याला पैसे नसताना तेव्हा पाण्यात बिस्किट बुडवून खातो आम्ही. आणि थोडं जरी भाडं लेट झालं ना तर रूम मालक आमचं सामान बाहेर फेकून देतो. याचं पण काय नाही वाटत रे आम्हाला. आमच्या फेल्युअर पुढे काहीच नाही, पण त्रास होतो जेव्हा आमचा बाप वय झालेला असताना पण दुसऱ्याच्या हाताखाली झिजतो. त्रास होतो रे जेव्हा माझी आई वय झालेला असताना पण दुसऱ्याच्या शेतात राब राबती. का तर मला बाहेर राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता यावं. जाऊ द्या, तुमच्यासारख्यांना काय करणार आहे म्हणा. अरे अपयशी झालेल्या पोरांना टोमणे मारताना तुम्ही थोडा सुद्धा विचार करत नाही. माझं म्हणणं एकच आहे रे, एखाद्याला प्रोत्साहन देता येत नसेल ना तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण आमच्या सारख्यांचं मानसिक खच्चीकरण तरी करू नका. अशा टीका करताना आहे ना जरा विचार करत जा मित्रांनो, कारण समाजाच्या ह्याच बोचऱ्या टीकेला कंटाळून आमच्यासारखे कित्येक पोरं चुकीच्या मार्गाला जातात. चला धन्यवाद, येतो मी.